हो सगळ्यांना शांत चित्ताने बसायचं आहे रात्रीपर्यंत. कार्यक्रमाला मजा येणार आहे, 1 नंबर शायरी होणार आहे, हसून जोशाची ना ठोशाची शायरी होणार आहे 1 नंबर. ये ट्रेलर आहे, पिक्चर पुरा बाकी आहे. आणि म्हणून काय म्हणायचं आहे, नव घरे सुर स्वर्ग म्हणजे काय. अरे म्हणून म्हणायचं आहे, होत्या तयार तू. बापरे म्हणा बाई पहिल्या राऊंड मध्ये होत्या म्हणजे तयार, पण होतो काय साठी तयार, राऊंड करायसाठी, गंमत जोरदार करायसाठी. म्हणायचं होत्या तयार तो समझ में बाहर तो, होत्या तयार तो समझ में बाहर तो, मरूंगी ज्ञान से मरेगा जान से, मरूंगी ज्ञान से मरेगा जान से. मी आणि माझी पाटील त्यांचे आणि आमच्या ढोलक मास्टरला सुद्धा 200 रुपयाचा सपोर्ट आलेला आहे. मी आणि माझी पाटील त्यांचे खूप खूप बरे धन्यवाद. तर म्हणायचं तू समझने वाले तो मारूंगी ज्ञान से मरेगा जान से, मगर कुछ करने से आदमी अजीब नहीं होता, मगर कुछ करने से आदमी अजीब नहीं होता, और अगर विचारों से सच्चा हो तो यतीम नहीं होता. शायरी एक जनजागृति मशाल है. क्या बात है, जनजागृति की मशाल है. अपने मुंह से बड़ा ईमान से शायरी का काम नहीं होता, शायरी का काम नहीं होता, शायरी का काम नहीं होता. शाहीर साहेबांना वाटलं बाई हे पहिल्या राऊंड मध्ये आलेले मला म्हणते म्हणाल का होत्या तयार तू समजलं राग तू, आणि येऊन दुसऱ्या राऊंड मध्ये माझी अशी अशी घेईल जी, अशी अशी घेईल. पण शाहीर सुराची नवघरे माझे शब्द काय म्हणतात, होत्या तयार तू समजले राग तू, मारूंगी ज्ञान से मरेगा जान. अरे बाप रे, स्वर्ग म्हणजे काय म्हटलं मी, स्वर्ग देपेक्षा सांगा मला स्वर्गाची. मी बाबासाहेब आंबेडकरच्या चळवळीला मानणारा
सांगा, दुसरं काही नाही पाहिजे मला. व्याख्या सांगा फक्त व्याख्या. हा, आणि म्हणाल पुस्तकाचे नाव सांगतो सगळं पुढच्या रांगमध्ये त्याच्यातून अभ्यास करायला वाटलेस तर. म्हणून म्हणायचं आहे की म्हणून तुम्हाला मला ज्ञान द्यायची जरूरत आहे. आणि म्हणून म्हणायचं आहे की हो जाता या तू समजने वाला मारूंगी ज्ञान से मरेगा जान से, चक्कू छुरी से मारूंगी नहीं, क्योंकि तेरी शादी करनी है अगले साल. हाँ, आणि चाकू छुरीने जर मारी ना तू मरशील तर मी कार्यक्रम कोणासंग घेईन. मग तुले मला लगेच 100 वर्ष वाचलाच आहे. इंजेक्शन लावू वाचवीन साहेब तुम्ही पण मारणार नाही. आणि मारीन तर ज्ञानानं मारीन, आलतू फालतू मारणार नाही. आणि म्हणून मला समोर काय म्हणायचं आहे.